खरं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाची युती होतीये ही बातमी माध्यमांना अखेरच्या क्षणी कळली असती. पण पुणे तुतारी गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांमध्ये येत ही बातमी फोडली. त्यामुळेच खासदार सुप्रिया सुळेंचा प्रचंड तिळपापड झाला. त्यांनी प्रशांत जगताप यांच्या नाराजीची अक्षरशः खिल्ली उडवली. रुसायला हे काय घर आहे का? आय एम प्रोफेशनल असं सांगून त्यांनी एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा प्रचंड अवमान केला होता. नेहमी गोल भूमिका घेणाऱ्या सुप्रियाताईंचा महानगरपालिका निवडणुकीसाठी नेमका प्लॅन तरी काय होता? कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत असं म्हणून स्वतःला नामानिराळं ठेवण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे करत होत्या का, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. अनेक जण सांगतात शरद पवारांचं राजकारण कोणाला कळणार नाही. कसं कळणार? कारण शरद पवार इतक्या पलट्या मारतात की खुद्द त्यांची लेक आणि पुतण्याला देखील कित्येकदा तोंडावर पडावं लागलेलं आहे. पवारांनी आपल्या वाढदिवसाचं निमित्त करून राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांसाठी एक पार्टी ठेवली. या पार्टीला हजर कोण? तर अजित पवार, उद्योगपती गौतम अदानी. ते हेच अदानी आहेत जेव्हा जेव्हा ते शरद पवारांना भेटतात तेव्हा तेव्हा राजकारणात मोठा भूकंप येतो. 2022 मध्ये अदानी शरद पवारांच्या बारामतीत आले होते. त्यानंतर 2च दिवसांनी उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. आताही तोच प्रकार झाला. अदानी, शरद पवार आणि अजित पवार भेटले आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यापूर्वी सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिल्लीत भेटल्या. त्या भेटीत त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला एनडीएत सहभागी व्हायचं असल्याची इच्छा व्यक्त केली. लागलीच दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाचे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल अमित शहांना भेटले. शहांनी त्यांना शरद पवारांबरोबर युती करण्यास सांगितलं. त्यानुसार पुण्यात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक बसली. पण हे सगळं करायचं तर आपल्यावर नाव येऊ नये किंवा शरद पवारांच्या पुरोगामीपणाला धक्का लागू नये म्हणून गुपचूप खेळ सुरू होता. स्थानिकच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. कार्यकर्त्यांना कोणाशी युती करायची किंवा करायची नाही याचं पूर्णपणे स्वातंत्र्य असतं असं म्हणून त्यांना हा विषय स्थानिक कार्यकर्त्यांवर ढकलायचा होता. पण पुणे शहराचे तुतारी गटाचे शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप समोर आले आणि त्यांनी हा डावच मला मान्य नसल्याचं सांगितलं. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना त्यांनी हे सरळ सांगून टाकल्यानं आणि ते तेवढ्यावरच न थांबता माध्यमांसमोर येऊन त्यांनी ही बातमी दिल्यानं सुप्रिया सुळे यांचं संपूर्ण डावच फसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच त्यांनी प्रशांत जगताप यांच्याविषयी अतिशय तुच्छतापूर्वक स्टेटमेंट केलं. प्रशांत जगताप यांचं पहिलं म्हणणं होतं की आपण एकीकडे अजितदादांचा पक्ष म्हणजे खरी राष्ट्रवादी नाही हे सांगतोय आणि दुसरीकडे त्यांच्या सोबतच युती करतोय. दुसरं म्हणजे जगतापांनी थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला. ते म्हणाले जर अजितदादा केंद्रात आणि राज्यात भाजप सोबतच्या सत्तेतून बाहेर पडले तर आपण अजितदादांना चुकला म्हणून माफ करू, पण भाजप सोबत सत्तेत असलेल्यांबरोबर आपण युती करू शकत नाहीत. तिसरं म्हणजे त्यांनी हे देखील सांगितलं की तुम्ही तुमच्या विचारांपासून दूर जाऊ शकता, पण मी माझ्या विचारांवर ठाम राहणार आहे. मला अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबतची युती मान्य नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या प्रकाराने सुप्रिया सुळेंचं सगळं मुसळ केरात गेलं असं सांगण्यात येत आहे. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी घेतलाय, त्यात आमचा काही रोल नाही असं त्यांना सांगायचं होतं. आता प्रश्न येतो स्थानिक कार्यकर्ता म्हणजे कोण? तर साहजिकच पुणे महानगरपालिकेची निवडणूक असेल तर तिथला शहराध्यक्ष. म्हणून हे सगळं प्रशांत जगताप यांच्याकडे सोपवून त्यांना युतीचा निर्णय घ्यायला लावायचा होता. पण प्रशांत जगतापांनी तसं होऊ दिलं नाही. बाकी प्रशांत जगताप यांच्या भूमिकेबद्दल तुमचं मत काय? सुप्रिया सुळे यांची भूमिका बरोबर की चूक हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.